मराठवाड्यात दुष्काळाची भीषणता आता तीव्र रूप धारण करताना दिसतेय। कोरड्या पडलेल्या गोदावरी पात्रामुळे अनेक गावांवर पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। प्यायला पाणी आणण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत असताना गुरढोरांकडे लक्ष द्यायलाही अनेकांकडे वेळ नाहीये। संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाईमुळे पोटच्या मुलासारख्या सांभाळलेल्या मोसंबीच्या बागांवर ट्रॅक्टर फिरवायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीचं पात्र असं कोरडं पडलंय। जालन्यात गोदावरी कोरडी ठाक पडल्यानं गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गोदावरीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या या गावातील नागरिकांसमोर आता करायचं काय हा प्रश्न निर्माण झालाय। पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहण्याशिवाय सध्या या ग्रामस्थांसमोर पर्याय नाहीये। प्यायच्या पाण्यासाठी वणवण सुरू असतानाच गुरढोरांचं काय करायचं असाही सवाल निर्माण झालाय। नागझरी, खामगाव, सावळेश्वर, पिंपळगाव, गंगावाडी, राक्षस भुवन, पांचाळेश्वर, शहागड, गोरी गंधारी, डोमलगाव, साष्ट पिंपळगाव आणि बळेगाव या जालन्यातल्या गावांमध्ये भीषण दुष्काळ आहे। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात यावं अशी मागणी गोदाकाठच्या ग्रामस्थांनी केली आहे। पण अजूनही जायकवाडीतून पाणी सोडण्यात आलेलं नाही। आता ग्रामस्थ या पाण्याकडे डोळे लावून बसलेत। कडीचे अंबड तालुक्यातली 10-15 गावे व गेवराई तालुक्यातील 10-15 गावे अशा गावांची अशी भीषण परिस्थिती आहे की त्या गावामध्ये घराला पियालाच काय, माणसाच्या शेतीला सुद्धा पाणी नाही आणि शेतीचे पूर्ण माल जळत आहेत। तरी बी शासनाने, जायकवाडी खात्याच्या अधिकाऱ्यांनी धरणात मुबलक पाणी असून सुद्धा पाणी सोडण्यास दिरंगाई करीत आहेत व 15 दिवसाच्या रोटेशननंतर पाणी सोडून म्हणत आहेत। 15 दिवसाच्या रोटेशननंतर आमची अक्षरशः मरायची पाळी येईल, तरी बी याच्यावर गंभीर दखल घ्यायला द्यावी, नसता पुढील परिणामास अधिकारी जिम्मेदार राहतील। मराठवाड्यातल्या या दुष्काळी स्थितीचा फटका सर्वाधिक शेतकऱ्यांना बसतोय। पाणी नसल्यामुळे 10 वर्ष लेकरासारख्या जगवलेल्या मोसंबीच्या बागेवर बुलडोझर चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। पैठणचं जायकवाडी धरण अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर उशाशी असताना वडजी गावात ही परिस्थिती उद्भवली। पाणी नसल्यामुळे शेतकरी किशोर गोरजेंनी मोसंबीच्या बागेवर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतलाय। गेली 10 वर्ष लेकरासारखी जगवलेली ही फळबाग आज त्या फळबागावरती अशा पद्धतीने बुलडोझर फिरवायची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यावरती आलेली आहे। तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने या मोसंबीच्या झाडाला या मोसंबी लागल्या होत्या, मात्र पाण्याअभावी त्या करपलेल्या आहेत। का नेमकं तुम्ही हे तोडतायत? पाण्याअभावी, पाणीच नाहीये ना, त्यामुळे तोडावं लागू राहिली। 10 वर्षापासून आता लोक जगिले, पण आता पाणी नाही राहिलं। पाणी संपलं, आता पातळी पाण्याची खोल गेली, त्यामुळे आता तापमान जास्त वाढल्यामुळे बी हे झालं, पाणी कमी झालं, त्यामुळे आता काढावं लागू राहिली। पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे आणि त्यात शेतकरी बोर घेतो, कोरड्या जातो, विहीर खांदतो, कोरड्या जाते। मग 2 विहिरी खाल्ल्या, 2 बोर घेतले, पण पूर्ण कोरडे गेले। शेतकरी पैसा अभावी एवढा पैशावाला नाही, त्यामुळे आता झाडा काढण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर। डोळ्यासमोर बागेवर बुलडोझर चालताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय। पैठण तालुक्यात जवळपास 15,000 हेक्टरवर मोसंबीची लागवड करण्यात आली। मोसंबी लावणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची सध्या हीच व्यथा आहे। सरकारनं मोसंबी उत्पादकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही आता जोर धरतेय। वर्षानुवर्ष सामना कराव्या लागणाऱ्या दुष्काळावर कायमचा तोडगा कधी निघणार असा प्रश्न मराठवाड्यातील जनता विचारते। जालन्याहून गौरव साळीसह सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।